नमस्कार मुलांनो. मागील विषयात तुम्ही शिकले की सजीव काही जीवन प्रक्रिया करतात. अन्न शरीरातील सर्व कार्यांसाठी ऊर्जा प्रदान करते. पण ही ऊर्जा मिळवण्यासाठी अन्नाचे विघटन होणे आवश्यक असते. ही प्रक्रिया श्वसन म्हणून ओळखली जाते. रेस्पिरेशन हा शब्द लॅटिन शब्द रिस्पायर वरून घेतला आहे, ज्याचा अर्थ श्वास घेणे असा होतो. श्वसन म्हणजे हवेच्या श्वसनापासून ते पेशीमध्ये ऑक्सिजन वापरण्यापर्यंत असलेल्या संपूर्ण प्रक्रियेचा समावेश होतो. चला जीवन प्रक्रिया या धड्यातील श्वसन या विषयाबद्दल जाणून घेऊया. वायूचा शोध लव्हॉइजर यांनी प्रिस्टली यांनी लावला. त्यांनी वायूंचे गुणधर्म, त्यांची देवाणघेवाण आणि श्वसन यावर संशोधन केले. मागील धड्यात तुम्ही प्रिस्टलीच्या प्रयोगाबद्दल शिकला आहात. लव्हॉइजर यांनीही वायूंचे गुणधर्म समजून घेण्यासाठी अनेक प्रयोग केले. त्यांच्या सुरुवातीच्या प्रयोगामध्ये त्यांनी पाहिले की जेव्हा कोळशाचा चुरा घंटाभरणीमध्ये गरम केला जातो, तेव्हा त्यातून ज्या वायूची निर्मिती होते ती निश्चित हवा सारखी असते. त्या काळात कार्बन डायऑक्साईडला निश्चित हवा किंवा चॉकलेटी आम्ल वायू असे म्हणत असत. त्यांनी हे देखील पाहिले की फुफ्फुसांमध्ये जाऊन प्राणवायू ऑक्सिजन चॉकलेटी आम्ल वायूमध्ये बदलतो. या प्रक्रियेत वायूची देवाणघेवाण होते आणि फुफ्फुसांमध्ये प्राणवायू शोषला जातो आणि त्याच्या बरोबरीने कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला जातो. शिकण्याची उद्दिष्टे या विषयाचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला माहिती मिळेल. श्वसन किंवा श्वासोच्छ्वास, मानवातील श्वसन प्रणाली, श्वसन प्रक्रिया, वायूंची देवाणघेवाण. महत्त्वाचे शब्द: श्वसन, प्रश्वसन, प्रसरण, कंठनलिका, श्वासनलिका, लहान श्वासनलिका, वातकोश, छातीपटल. चला या प्रवाह चित्राच्या मदतीने मानवातील श्वसन प्रक्रियेत सामील घटकांचा अभ्यास करूया. श्वसन ही अनेक जैवरासायनिक आणि भौतिक प्रक्रियांपासून बनलेली एक अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया आहे.
तुम्हाला आठवत असेल की जटिल कार्बोहायड्रेट्स पचन प्रक्रियेत ग्लुकोजमध्ये रूपांतरित होतात. ग्लुकोज पेशीमध्ये पोहोचल्यावर ऑक्सिजनसह प्रतिक्रिया करतो आणि ऊर्जा मुक्त करतो. ही प्रक्रिया श्वसन म्हणून ओळखली जाते. श्वसन हा प्रयोग समजून घ्या. आपण श्वास सोडल्यावर चुना पाणी पटकन दुधासारखे पांढरे होते. मात्र जर सामान्य हवा सिरिंजच्या मदतीने चुना पाण्यात सोडली गेली तर हा बदल दिसून आला नाही. श्वसन प्रक्रिया श्वसन प्रणालीद्वारे घडते. श्वसन प्रणालीमध्ये हवेचे फुफ्फुसांपर्यंत वाहतूक करणाऱ्या मार्गांचा समावेश होतो आणि त्यामध्ये असलेल्या वातकोशांमध्ये अल्व्होइली ही हवा पोहोचते. वातकोश आणि रक्तवाहिन्यांमध्ये आणि उलट प्रवाहाने गॅसची देवाणघेवाण होते. श्वसन प्रणालीमध्ये नाक, घशाचा मार्ग, फॅरिंग्स, श्वसननलिका, ट्रॅकिया, ब्रॉन्काय आणि फुफ्फुसे यांचा समावेश असतो. फुफ्फुसांमध्ये ब्रॉन्किओल्स आणि वातकोश अल्व्होइली असतात. चला श्वसन प्रणाली, तिची रचना आणि कार्य याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. नाकपुड्या. हवा सामान्यतः नाकपुड्यांद्वारे शरीरात प्रवेश करते. नाकपोकळी. येथे हवा गाळली जाते. नाकपोकळीच्या ओलसर पृष्ठभागावर असलेले लहान केस हवेतील धूलिकण अडवतात. श्वास घेतलेल्या हवेचे तापमान शरीराच्या तापमानाच्या जवळ आणले जाते आणि ती अधिक ओलसर होते. घसा. येथे हवा उबदार आणि ओलसर होते. हा अन्ननलिका आणि श्वसननलिका यांचा सामान्य मार्ग आहे. इपिग्लॉटिस ही स्नायुमेन झडप आहे जी अन्न आणि हवेचे योग्य मार्गाने वाहतूक नियंत्रित करते. कंठनलिका हा कठीण आवाज पेटी आहे ज्यामध्ये आमचे स्वर यंत्र असते. फुफ्फुसांमधून बाहेर जाणारी हवा स्वरयंत्रातून जाते आणि त्यास कंपन देते. यामुळे आपली भाषा, गाणी आणि इतर आवाज निर्माण होतात. श्वासनलिका हवा नळी छातीमध्ये 2 भागात विभागली जाते. ही नळी फुफ्फुसांकडे हवा वाहून नेते. सी आकाराच्या कुर्चास्थीच्या रिंग्स असतात ज्या श्वसन नलिकेला सपाट होण्यापासून वाचवतात.
ब्रॉन्कस श्वसन नलिका 2 भागात विभागली जाते, ज्यांना ब्रॉन्काय म्हणतात. यातील एक डावा फुफ्फुसात आणि दुसरा उजव्या फुफ्फुसात प्रवेश करतो. ब्रॉन्किओल्स हे ब्रॉन्काय पुढे अधिक लहान शाखांमध्ये विभागले जातात. त्यांना ब्रॉन्किओल्स म्हणतात. वातकोश ब्रॉन्किओल्सच्या शेवटी वातकोश नावाच्या असंख्य लहान वातथैली असतात. येथेच हवेतील ऑक्सिजन रक्तवाहिन्यांमध्ये प्रवेश करतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला जातो. रक्त शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत ऑक्सिजन पोहोचवते आणि कार्बन डायऑक्साईड गोळा करते. इपिग्लॉटिस आणि हवेचा मार्ग. इपिग्लॉटिस ही झडपासारखी संरचना आहे, जी अन्नाचे फुफ्फुसात जाणे थांबवते. जेव्हा आपण अन्न गिळतो तेव्हा ही झडप अंशतः बंद होते आणि अन्न अन्ननलिकेतून पोटात जाते. तसेच ते श्वसन नलिकेत जाण्यापासून रोखते. जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा इपिग्लॉटिस अधिक प्रमाणात उघडते आणि हवा फुफ्फुसात प्रवेश करते. मज्जासंस्था एपिग्लॉटिसचे कार्य आणि अन्न व हवेचा मार्ग योग्य प्रकारे नियंत्रित करण्यास मदत करते. श्वसनाची प्रक्रिया. श्वासोच्छ्वास म्हणजे फुफ्फुसांद्वारे हवा आत घेणे, श्वास घेणे आणि बाहेर सोडणे, श्वास सोडणे ही प्रक्रिया. फुफ्फुसात हवा जाणे आणि बाहेर पडणे छातीच्या भिंतीतील स्नायू आणि डायफ्रॅगम नावाच्या सपाट स्नायूच्या मदतीने घडते. छातीची भिंत हाडे, रिब्स, स्नायू आणि त्वचेपासून बनलेली असते. रिब्स छातीची हाडे पाठीच्या कण्याला कोणात जोडलेली असतात. श्वास घेताना छातीचा भाग वर उचलला जातो आणि फुगतो, ज्यामुळे छातीच्या पोकळीचा आकार वाढतो. श्वास सोडताना डायफ्रॅगम शिथिल होतो आणि डोमच्या आकारात वर उचलला जातो, ज्यामुळे छातीच्या पोकळीचा आकार कमी होतो. इन्हेलेशन दरम्यान डायाफ्राम आकुंचन पावतो आणि सपाट होतो आणि खाली सरकतो. परिणामी छातीच्या पोकळीचे आकारमान वाढते. यामुळे त्याचा अंतर्गत दाब कमी होतो आणि बाहेरून हवा श्वास घेताना किंवा इन्हेलेशन दरम्यान फुफ्फुसांमध्ये जाते. नंतर छातीची भिंत खाली केली जाते आणि आत सरकते. डायाफ्राम आरामशीर होते आणि त्याचा घुमट आकार धारण करते. या बदलांमुळे फुफ्फुसांवर दबाव वाढतो
फुफ्फुसांचे लवचिक ऊतक आकुंचन पावते आणि श्वास सोडताना नाकातून बाहेरील वातावरणात हवा दाबते. फुफ्फुसांमधील वायूंची देवाणघेवाण. फुफ्फुसांमध्ये वातकोश आणि रक्तवाहिन्या यांच्यात प्रसरण प्रक्रियेद्वारे वायूंची देवाणघेवाण होते. फुफ्फुसांमध्ये असंख्य वातकोश असतात, जे फक्त एका पेशीच्या जाडीचे असतात आणि रक्तवाहिन्यांनी वेढलेले असतात. हृदयात येणारे रक्त हिमोग्लोबिनसह गडद लाल रंगाचे कॅपिलरीजमधून वाहते. हे रक्त वातकोशांमधून ऑक्सिजन शोषून घेते आणि त्याचवेळी कार्बन डायऑक्साईड रक्तवाहिन्यांतून बाहेर पडून वातकोशांमध्ये जाते. जेव्हा आपण श्वास सोडतो तेव्हा हा कार्बन डायऑक्साईड शरीराबाहेर टाकला जातो. ऑक्सिजन हिमोग्लोबिनशी संयोग करून हृदयाकडे परत जातो आणि तिथून संपूर्ण शरीरात पंप केला जातो. मानवी फुफ्फुसांची एकूण क्षमता सुमारे 5800 मिली असते. सामान्यतः विश्रांतीच्या वेळी आपण सुमारे 500 मिली हवा आत घेतो आणि बाहेर सोडतो. पूर्ण श्वास सोडल्यानंतरही फुफ्फुसांमध्ये सुमारे 1200 मिली हवा उरते. तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ जसे की सिगारेट, बिडी, हुक्का, गुटखा इत्यादींचा वापर आरोग्यास हानिकारक आहे. तंबाखूचा वापर मुख्यतः जीभ, फुफ्फुसे, हृदय आणि यकृत यांना नुकसान पोहोचवते. भारतात तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण जास्त आहे, कारण गुटख्यासारख्या तंबाखूजन्य पदार्थांचे चर्वण केले जाते. तुम्हाला माहिती आहे का, धूम्रपान आरोग्यासाठी घातक आहे. फुफ्फुसाचा कर्करोग हा जगातील मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. श्वसन मार्गाच्या वरच्या भागात सिलिया नावाचे बारीक केसांसारखे रचनात्मक घटक असतात. हे सिलिया हवेमधील जंतू, धूळ आणि हानिकारक घटक बाहेर टाकण्यास मदत करतात. धूम्रपानामुळे हे सिलिया नष्ट होतात आणि त्यामुळे जंतू, धूळ व इतर हानिकारक रसायने थेट फुफ्फुसात जातात, ज्यामुळे संसर्ग होऊ शकतो किंवा फुफ्फुसांचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो. लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे. श्वसन प्रणालीमध्ये हवेचे वहन करणाऱ्या मार्गांचा समावेश होतो, जे फुफ्फुसांपर्यंत हवा पोहोचवतात. श्वसन या संज्ञेचा अर्थ संपूर्ण प्रक्रियेच्या साखळीशी संबंधित आहे, ज्यामध्ये हवा आत घेण्यापासून ते पेशीमध्ये ऑक्सिजनच्या वापरापर्यंतचा प्रवास समाविष्ट आहे. हवा नाकपुड्यांमधून नसिका गुहा, ग्रेसेनी, फॅरिंग्स, स्वरयंत्र, लॅरिंग्स, श्वसन नलिका, ट्रॅकिया, ब्रॉन्कस, ब्रॉन्किओल्स, अल्व्होइली आणि रक्तापर्यंत पोहोचते आणि त्याच मार्गाने परत जाते.
फुफ्फुसांमध्ये गॅसची देवाणघेवाण अतिशय लहान एअर सॅक्समध्ये म्हणजेच ॲल्व्होलीमध्ये होते, जे रक्तवाहिन्यांच्या संपर्कात असतात. डायफ्रॅम हा छातीच्या पोकळीचा तळाशी असलेल्या स्नायूचा थर असतो, जो श्वसन क्रियेत मदत करतो. फुफ्फुसांचा कर्करोग हा जगातील मृत्यूंच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे.